Good afternoon, students. We are studying the transactions of businessmen, and we have also finds the accounts involved in the transaction. आपण बिझनेसमनचे ट्रान्झॅक्शन अभ्यासत होतो. ट्रान्झॅक्शनचे प्रकार पाहिले, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये असलेले अकाउंट शोधले, त्या अकाउंटचे प्रकार आपण अभ्यासले. मात्र हे अभ्यासत असताना आपण एक महत्त्वाचं ट्रान्झॅक्शन अभ्यासलो, ते म्हणजे बिझनेस स्टार्टेड बाय द बिझनेसमन. And when he is going to start the business, he invests some money into business. Not only money, but also there are so many items should be invested by the proprietor into business. It is called as capital. What is the definition of capital? Cash or things brought into business by the proprietor, or cash and things invested into business by the proprietor is called as capital. अशी आपण कॅपिटलची डेफिनेशन पाहिली. आणि हे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ही रन्स द बिझनेस. आफ्टर द इन्व्हेस्टमेंट, आफ्टर द स्टार्टिंग द बिझनेस, वेन ही गोइंग टू स्टार्ट द बिझनेस, when the business should be started by the proprietor, then he makes some transactions. Something purchased by him, something sold by him. काहीतरी तो खरेदी करतो, काहीतरी तो विकत असतो. आणि हे असे हे ट्रान्झॅक्शन करत असताना some assets should be created by him and some liabilities should be created by him. असे ट्रान्झॅक्शन करत असताना तो काही असेटची निर्मिती करत असतो. व्यवसायाला आवश्यक असलेल्या असेटची निर्मिती करत असतो, मालमत्तेची निर्मिती करत असतो. त्याचबरोबर काही त्याची व्यवसायाची देणी सुद्धा निर्माण होत असतात. When he makes some transaction for the business to run the business, he creates some assets as well as some liabilities. When he makes a transaction to run the business, not only he creates some assets but also he creates some liabilities. ज्यावेळी हा व्यवसायाची विविध ट्रान्झॅक्शन व्यवहार करत असतो, ते व्यवहार करत असताना काही मालमत्तांची निर्मिती होत असते, त्याच वेळेला काही त्याची देणी पण निर्माण होत असतात. Today we are going to see the liabilities of the business. व्यवसायाची देणी. Liability म्हणजे देणं. When a businessman makes transaction, he creates some liabilities. What is the meaning of liability? Amount payable by business to other is known as liability. ज्यावेळी एखादा बिझनेसमॅन ट्रान्झॅक्शन करत असतो, तर ट्रान्झॅक्शन करत असताना उधारीची पण ट्रान्झॅक्शन होत असतात. दुसऱ्यांच्याकडून सुद्धा त्याला भांडवल घ्यावं लागत असतं. आणि अशी ट्रान्झॅक्शन ज्यावेळी त्याची होत असतात, त्यावेळी त्याला ज्याच्याकडून ते उधारीवर त्यानं माल घेतलेला आहे, ज्याच्याकडून त्यानं कर्जावर रक्कम घेतलेली आहे, आणि त्यामधून त्याचं देणं निर्माण होत असतं. व्याख्या काय पहा, अमाऊंट पेएबल बाय बिझनेस. पेएबल म्हणजे देणं. कोण द्यायचं आहे? बिझनेसने द्यायचं आहे. टू अदर्स, इतरांना. व्यवसायानं इतरांना जे काही रक्कम द्यायची आहे, ती दे असलेली रक्कम म्हणजे लायबिलिटी. अमाऊंट पेएबल बाय बिझनेस टू अदर्स, इतरांना व्यवसाय सोडून इतरांना जी रक्कम द्यायची आहे, ती रक्कम म्हणजेच लायबिलिटी होय. अमाऊंट पेएबल टू अदर्स बाय द बिझनेस इज कॉल्ड ॲज लायबिलिटी. There are two types of liabilities. First, fixed liability. जसं आपण असेट पाहिले, फिक्स्ड असेट आणि करंट असेट्स, फिक्टिशियस असेटचे प्रकार आपण पाहिले होते. त्याच पद्धतीनं लायबिलिटी सुद्धा दोन प्रकार पडले, फिक्स्ड लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी. जसे फिक्स्ड असेट होते तसंच फिक्स्ड लायबिलिटी, आणि जसे करंट असेट होते तसेच करंट लायबिलिटी. What is the meaning of fixed liability? Major source of funds. To run the business, businessman requires a major bulky amount for long term. A businessman requires a bulky amount. मोठ्या प्रमाणात रकमेची गरज असते. एखाद्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात a bulky amount requires to run the business, to establish the business, to develop the business. Businessman requires a lot of fund म्हणजे पैसा,
रक्कम गरजेची असते. बिझनेसमनला आपला बिझनेस इस्टॅब्लिश करत असताना, उभा करत असताना, बिझनेस वाढवत असताना मोठ्या प्रमाणात रकमेची गरज भासत असते आणि अशी मोठ्या प्रमाणातली रक्कम बिझनेसला केव्हा त्याला केव्हा उभी करावी लागत असते. आणि अशी रक्कम उभा करत असताना which are the ways to raise the fund to run the business, to establish the business, which are the ways, कोणकोणते मार्ग आहेत बिझनेसला उभं करत असताना फंड्स रिक्वायरमेंट्स, फंड्स पैशाची गरज उभी, पैशाची गरज तो बिझनेसमॅन कशी पूर्ण करू शकतो. बाय द वेज ऑफ कॅपिटल, बाय द वेज ऑफ सेक्युर्ड लोन्स, बाय द वेज ऑफ लॉंग टर्म लोन्स. These are the three items related to fixed liability. A major source of fund means a fixed liability to the business. Major source of fund कशासाठी लागतं? मेजर म्हणजे मोठा पैशाचा मार्ग, मोठ्या कालखंडासाठी गरज, अतिशय मोठ्या रकमेची गरज असते. कशासाठी वाचते? बिझनेस डेव्हलप करण्यासाठी पैशाची गरज वाचते. बिझनेस उभा करायचा, एक्सपान्शन करायचं आहे बिझनेसचं. मग एक्सपान्शन करण्यासाठी, बिझनेसमध्ये वाढ करण्यासाठी त्याला पैशाची गरज भासते. आणि हे पैसे तू कसे उपलब्ध करू शकतो? देयर आर थ्री वेज. बिझनेसमन स्वतः पैसे काही गुंतवत असेल तर त्याला आपण कॅपिटल म्हणतो. मग बिझनेस इट इज द बिझनेस, इट इज द बिझनेस आणि ए इज द बिझनेसमन. A is the businessman and it is this round the business. Suppose this round is a business and who runs this business? A runs this business. A हा हे बिझनेस चालवतो. मग A ला या बिझनेसचं एक्सपान्शन करायचं आहे, वाढवायचं आहे. बिझनेस वाढवायचं असेल तर त्याला कशाला काय पाहिजे? ही रिक्वायर्स मनी, मीन्स फंड. ही रिक्वायर्स फंड्स, मनी पाहिजे त्याला. एला बिझनेस वाढवायचा आहे, त्यासाठी त्याला मनी किंवा पैसा पाहिजे, फंड्स पाहिजेत. आणि हे फंड्स तो कसे उपलब्ध करू शकणार आहे? ही इन्व्हेस्ट द मनी, म्हणजे कॅपिटलच्या मार्गाने तो पैसे उपलब्ध करू शकतो, बिझनेसमध्ये गुंतवू शकतो. पण एनं पैसे बिझनेसमध्ये गुंतवले तर ज्या ज्या वेळी एला पैशाची गरज भासेल त्यावेळी बिझनेसनं पण एला पैसे परत दिले पाहिजेत. कॅपिटल गुंतवण्यावर त्याच्या पण मर्यादेत किती तो पैसे स्वतःचे गुंतवू शकतो. त्याच्याजवळ ज्यावेळी पैसे नसतील त्यावेळी व्यवसायाची जी काय मालमत्ता असेल, या व्यवसायाची जी काय मालमत्ता असेल, असेट जे काय असतील त्या असेट तारण ठेवून लोन घेऊ शकतो. तारण, सिक्युअर मालमत्ता तारण ठेवून जर कर्ज घेतलं असेल इट इज कॉल्ड ॲज सिक्युअर्ड लोन. सिक्युरिटी गिव्हन बाय असेट, some money taken from market and assets are given for security to fulfill the amount of loan. लोनची परतफेड रिपेड करण्यासाठी, लोन रिपेड करण्यासाठी असेट जर तारण दिले असतील तर त्याला सिक्युअर्ड लोन असं म्हटलं जातं. आणि दुसरं अनसिक्युअर्ड लोन्स, लोन्स फ्रॉम लॉंग टर्म लोन्स. दीर्घ कालखंडासाठी आपण पैसे मार्केटमधून किंवा बँकेमधून घेतलं असेल पण तारण म्हणून काही जर दिलं नसेल तर त्याला लॉंग टर्म लोन्स असं म्हटलं जातं. दीर्घ कालखंडासाठी, लॉंग पिरियड्स, लोन टेकन फ्रॉम द इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन्स, बँक्स फॉर लॉंग पिरियड. लोन्स टेकन फ्रॉम द बँक्स फॉर लॉंग पिरियड इज कॉल्ड एज लॉंग टर्म्स. लॉंग पिरियड मीन्स 5 years, 10 years. ज्या कर्जांच्या परतफेडीसाठी 5, 10, 15, 20 वर्षाची मुदत मिळालेली असते अशा मुदतीच्या कर्जाला लॉंग टर्म्स लोन्स असं म्हटलं जातं. दीर्घकालीन कर्ज, दीर्घकालीन कर्ज हे नॉन सिक्युअर्ड असतं, तारण देऊन न घेतलेलं. आणि तारण देऊन घेतलेलं व्यवसायाची मालमत्ता तारण देऊन. पण हे जे घेतलेलं कर्ज आहे कधी ना कधी तर बिझनेसमॅनला परत द्यावं लागणार आहे की नाही. म्हणजे ते बिझनेसचं काय झालं? देणं झालं. हे बिझनेसचं काय झालं? असं हे देणं. आणि हे देणं भागवावं लागतं बिझनेसमॅनला सुद्धा देणं द्यावं लागतं किंवा इतरांना सुद्धा द्यावं लागतं. हे बिझनेसमॅनला जर देणं द्यायचं असेल तर त्याला आपण म्हणतो ओनर्स इक्विटी. ओनर्स इक्विटी. Owner's equity means the capital invested by businessman into business. What is the meaning of owner's equity?
The amount invested by businessman into business is called as owner's equity. Amount invested by the businessman into business is called as owner's equity, means the capital. Not only capital but also some reserves, funds, which is created from the profit. Some reserves or funds which is created from the profits is called as owner's equity. How to raise, how to calculate owner's equity? Capital plus reserves plus funds. You don't know about reserves and funds. राखीव निधी, निधीची निर्मिती कशी केली जाते? प्रतिवर्षी आपल्याला जो काही नफा होईल त्या नफ्यातील काहीसा हिस्सा बाजूला काढून गरजेच्या वेळी तो वापरता यावा या दृष्टिकोनातून शिल्लक ठेवलेला नफा त्याला आपण रिझर्व्ह किंवा फंड्स असं म्हणतो, राखीव निधी. Some part kept aside from the profit to use accidental cases when the requirements, ज्यावेळी गरज बसेल त्यावेळी आपल्याला ते पैसे वापरता यावेत म्हणून आपण ठराविक रक्कम प्रतिवर्षी नफ्यातून जी बाजूला काढून ठेवतो त्याला रिझर्व्ह किंवा फंड असं म्हटलं जातं. हे रिझर्व्ह, हे फंड्स आणि हे कॅपिटल यांचं टोटल एकत्रीकरण मीन्स इक्विटी. ओनर्स इक्विटी, ओनर म्हणजे मालक, मालकाचं देण, आणि हे बिझनेसला द्यावं लागत असतं. सिक्युरिटी लोन तुम्हाला लक्षात आलेला आहे, लॉंग टर्म लक्षात आलेला आहे. अशा पद्धतीनं ही फिक्स लायबिलिटी असते. Now the second type of liability, current liability. Current liability means a liability payable within 1 year, which period is limited. Which liabilities period is limited only for 1 year is called as current liability. Which liabilities period is limited for 1 year is called as current liability. And how it is to be created? कशी निर्माण होते ती? By daily transaction made by business. Daily transaction, बिझनेसचं दैनंदिन जे काय व्यवहार होत असतात त्या दैनंदिन व्यवहारामधून ही लॅबिलिटी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. सपोज वी हॅव परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट. Suppose we have purchased goods on credit or we have accepted a bill. We have accepted a bill. आपण माल खरेदी केलेला आहे, तुझं बिल देणार आहे, पैसे द्यायचे, ते वचन चिठ्ठी मान्य करून दिली असेल तर म्हणजेच कोणकोणते, व्हॉट आर द वेज? देर आर 3 वेज, देर आर सो मेनी वेज, बट वी फॉर स्टडी क्रेडिटर्स वी हॅव सीन द डेफिनेशन. क्रेडिटरची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. करंट लायबिलिटी, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. These are the types of current liabilities. Outstanding expenses, expenses incurred but we have not paid yet. Expenses incurred but we have not paid yet. अजूनपर्यंत आपण तो खर्च भागवलेला नाही. खर्च झालाय पण आपण अजून तो दिलेला नाही. आउटस्टँडिंग एक्सपेन्स भागवायचा आहे, अजून भागवायचा आहे, द्यायचा आहे, याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तुमच्या घरात लाईट बिल येतं का? लाईट बिल आल्या भरतो का आपण? किंवा लाईट बिल यायच्या आधी भरतो का? वी हॅव कंझ्युम द इलेक्ट्रिसिटी. आपण आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो, लाईटचा वापर करतो. वापर केल्या आपण बिल भरतो का? नाही. व्हेन द बिल कम्स टुवर्ड्स अस वी हॅव मनी. इफ वी हॅव मनी देन वी हॅव टू पे इलेक्ट्रिसिटी बिल. आपण आपल्या घरचं उदाहरण घेतलं, ज्यावेळी आपण लाईट घरात वापरतो लगेच आपण त्याचे पैसे देत नाही. लाईट बिल आलं, पैसे असले तर जाऊन भरतो, नाहीतर पुढचं लाईट बिल येतो, मग दोन्ही बिलाचं मिळून एकदम एवढं पैसे आलं असं आपण म्हणतो का नाही? मग पहिलं बिल आपण अजून यट वी हॅव टू नॉट पे, आपण अजून ते भागवलेलं नाही. न भागवलेला खर्च त्याला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणू शकतो. अशा या पद्धतीनं करंट लायबिलिटी निर्माण होते. विद्यार्थी मित्रो, हा सांगण्यापाठीमागचा भाग का तर आपल्याला ओनर्स इक्विटी कॅल्क्युलेशन करायचं आहे. लायबिलिटीचं मिनिंग माहीत झालं आणि या लायबिलिटीचं मिनिंग माहीत झाल्यानंतर आपल्याला अकाउंटन्सीमध्ये ओनर्स इक्विटीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओनर्स इक्विटी? ओनर्स इक्विटी मीन्स द इन्व्हेस्टेड मनी बाय द प्रोप्रायटर इनटू बिझनेस.
बिझनेसमध्ये जे काही पैसे गुंतवलेले त्याच्या स्वतःच्या मालकीचे जे काही पैसे गुंतवलेले आहेत त्याला ओनर्स इक्विटी असं म्हणतात. आणि ती कशी तयार होते? कॅपिटल प्लस रिझर्व्ह प्लस फंड याची टोटल इक्विटी जर झाली तर त्याला ओनर्स इक्विटी असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने ही ओनर्स इक्विटी याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि ही ओनर्स इक्विटी काढण्यासाठी आपल्याला गरजेचं असतात ते म्हणजे असेट. ते म्हणजे काय असतात? असेट अँड लायबिलिटीज. या दोन्हीचा फरक आपण करून ओनर्स इक्विटी कॅल्क्युलेट करू शकतो. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओनर्स इक्विटी कॅल्क्युलेशनचं सूत्र आणि त्याचं एक गणित पाहणार आहोत. या ठिकाणी आज आपण थांबतो. धन्यवाद.